नमस्कार, मी मनीषा कुलकर्णी. आपल्या कालच आता नाथषष्ठीचा कार्यक्रम झाला. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले आणि आपल्या महाराष्ट्राला त्यामुळं संतांची भूमी असं म्हणतात. तर पैठणमधले एकनाथ महाराज हे फार मोठे संत होऊन गेले आणि त्यांचा महिमा इतका मोठा आहे की प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांच्याकडं सेवा केलेली आहे. हे आपण ऐकतो, वाचतो. आता ही नाथ महाराजांची गोष्ट म्हणजे काही फार वर्षापूर्वीची नाही, शिवाजी महाराजांच्या वेळेची, म्हणजे साधारण 300-400 वर्षापूर्वीची आहे. पण प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या घरी सेवा करत होता. तर असे हे नाथ महाराज अत्यंत धनाढ्य, श्रीमंत असे हे मोठे संत होऊन गेले. महाराष्ट्रातील पंढरपूरच्या वारीनंतर पैठणची षष्ठीची वारी, फाल्गुन वद्य षष्ठीची वारी ही 2 नंबरची वारी आहे आणि खूप मोठा प्रचंड सोहळा तिथं भरतो. काल मी सहज बघत होते, त्यावेळेला त्यांचे 14वे वंशज जे आहेत त्यांची एक मुलाखत घ्यायला 25 वर्षाचा एक 25-26 वर्षाचा मुलगा असा तरुण आलेला होता. तर तो पण म्हणजे त्यांनी पण त्याला आलेली प्रचिती सांगितली आणि नाथ महाराजांच्या या वंशजांनी सुद्धा सांगितली. आज पांडुरंग त्यांच्याकडं जे सेवेला होते ते 36 वर्ष त्यांनी त्यांच्याकडं सेवा केली. तर 36 वर्षामध्ये पहिली 12 वर्ष नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये फक्त टाळ वाजवण्याचं सेवा पांडुरंगानं केली. पुढची 12 वर्ष केशव या नावानं त्यांनी देवपूजेची सबंध तयारी करायची, ही सेवा त्यांनी नाथ महाराजांच्या केली. पुढची त्याच्या 12 वर्ष श्रीखंड्या म्हणून त्यांनी पाणी भरलं आणि आज तागायत त्यांनी त्याची प्रचिती तिथं ठेवलेली आहे भगवंतांनी की मी आहे. याच्यावर तुमची श्रद्धा, तुमची कितपत श्रद्धा आहे त्याच्यावर तुम्हाला त्याची ती प्रचिती आहे. पण पैठणमधली तर प्रचिती अगाधच आहे. म्हणजे की तिथं जो रांजण आहे की जिथं श्रीखंड्या पाणी भरत होता, तो जो रांजण आहे तो पाणी ते तुकाराम बीजेपासून पंचमीपर्यंत पाणी त्या रांजणामध्ये तो 21 फूट आहे असं त्यांचे वंशज सांगत होते. तो रांजण उथळ नाही आहे, 21 फूट खोल आहे, परंतु बीजेपासून पंचमीपर्यंत तो भरला जात नाही भगवंतानी त्याच्यात पाणी ओतल्याशिवाय. आणि तो आपोआप भरला जातो. कधी भरला जातो, काय भरला जातो, काही सांगितलं जात नाही. तर ते म्हणाले की मी लहान होतो, मला आठवतं आहे मी 7-8 वर्षांचा असेल, लोकांनी असं ठरवलं की हा रांजण भरेपर्यंत वाट बघत बसण्यापेक्षा आपण ट्रॅक्टरमधून पाणी आणून या रांजणामध्ये ओतून हे भरून टाकूया. आणि 2 वर्ष अशी प्रचिती आली की ट्रॅक्टर गावातून पाणी घेऊन आला तरी तो ट्रॅक्टर रांजण भरण्याला उपयोगाला आला नाही. तो ट्रॅक्टर पुढं त्या रांजणापर्यंत पोहोचू शकला नाही. त्याच्यावर लोकांनी तो नाद सोडून दिला. भगवंत केव्हा येऊन त्याच्यात पाणी घालून जातात, पण रांजण भरतो आणि मगच यात्रेला सुरुवात होती असं ते सांगत होते. त्याच्यावर तो जो मुलाखत घेणारा तरुण आत्ताच्या पिढीतला मुलगा होता, तो म्हणला मला पण आश्चर्य वाटतं की मला माहीत नाही, म्हणलं आता हे मी नवीन पिढीतला असल्यामुळं की म्हणलं मी ज्या दिवशी इथं आलेलो होतो त्या षष्ठीच्या त्या दरम्यान, तर असं एक आहे की त्या यात्रेच्या वेळेला ही बीजेपासून जी यात्रा म्हणजे साधारण 2-3 दिवस जी यात्रा असते त्या यात्रेमध्ये इतकं म्हणला कडक ऊन होतं की कुठंही पावसाचा मागमूस या आभाळ हे नसतं. परंतु या यात्रेच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये 4 थेंब कविना पैठणमध्ये पाऊस हजेरी लावतो. आणि तो म्हणाला मुलगा, मी होतो त्यावेळेला इतकं कडक ऊन होतं आणि थोड्या वेळानंतर एकदम काळे ढग आले, एकदम अंधारून आलं आणि एकदम 4 थेंब कविना पाऊस पडला, पावसाळी वातावरण. म्हणजे मला पण खरोखर म्हणजे आश्चर्य वाटलं. तर त्यांच्या त्या महाराजांनी सांगितलं, हो पाऊसही आपली हजेरी लावतो. आता नाथ महाराजांनी जलसमाधी ही का घेतली, तर जलसमाधीमध्ये त्यांच्या त्या मी माहिती वाचली त्याच्यात आलं की नाथ महाराजांचं एकदा देहावसन झालं. नाथ महाराजांचा जन्म 1533 आणि जलसमाधी 1590, 64 वर्षाचं आयुष्य. तर ते एकदा त्यांचं निर्वाण झालं नैसर्गिकरित्या असं. आणि नंतर ते लोक घेऊन चाललेले असताना
एका मुलीची सासरी तिला पाठवत होते लग्नानंतर. आणि तिच्या आईच्या मनात आलं, काय हे असं आडवं आलं, आता माझ्या मुलीचं कसं होणार. तिला मोठी काळजी वाटली. तर संतांचा आपल्या देहावर इतका ताबा असतो की ते उठून बसले ताडकन आणि म्हणाले, बाई तुझं मुलीचं सगळं व्यवस्थित होऊ दे, आणखीन मी आहे, तू काळजी करू नकोस. आणखीन एकदा असंच झालं. म्हणून नाथ महाराजांनी ठरवलं की आता जलसमाधी घ्यायची. म्हणून त्यांनी गोदावरीमध्ये आपल्या पत्नीसह फाल्गुन वद्य षष्ठीला, म्हणजे बघा इच्छामरणाची सुद्धा किती ताकद आहे त्यांच्यात होती, आपल्या पत्नीसहित गोदावरीमध्ये जलसमाधी घेतली. नंतर पुन्हा लोकांना त्यांचं जे दर्शन झालं त्या नदीमध्ये, तिथून मग त्यांचं पुन्हा आपल्या परंपरेप्रमाणे त्यांचं ते पुढचं सगळं झालं. तर असे हे नाथ महाराजांनी साहित्य आणि अत्यंत मोठे समाजसुधारक त्यावेळेपासून. आणि नाथ महाराज म्हणलं की आपल्याला भारुडं आठवतात, गवळणी आठवतात, अभंग आठवतात, समाज सुधारणेचं मोठं कार्य आठवतं. आणि त्यांच्याबद्दलची आणखीन माहिती मी माझ्या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आता षष्ठीलाच त्यांनी का जलसमाधी घेतली, तर त्याची एक गोष्ट म्हणजे की जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु, तर त्यांनी गुरुमंत्र दिला फाल्गुन वद्य षष्ठीला एकनाथ महाराजांना दत्त महाराजांचं दर्शन झालं हे फाल्गुन वद्य षष्ठीला. नाथ महाराजांनी आरती केली त्याच्यावर, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, आणि आपण ते त्यांचं नाव नंतर बघतोच. नंतर नाथ महाराजांना दत्त महाराजांचं दर्शन फाल्गुन वद्य षष्ठीलाच झालं. नंतर जनार्दन स्वामींचं दर्शन झालं. जनार्दन स्वामींनी देह फाल्गुन वद्य षष्ठीलाच ठेवला. नाथ महाराजांनी सुद्धा षष्ठीलाच जलसमाधी घेतली. असा हा एकनाथ षष्ठीच्या यात्रेचं वर्णन आहे. ते मी आपल्यापुढं, मला जसं माहिती झालं आहे तसं मी आपल्यापुढं मांडलं. आपल्याला आवडलं असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स द्या, आणि म्हणजे मलाही काहीतरी अभ्यास करून आपल्यापुढं मांडायला जरा बरं वाटतं. याच्याबद्दलची पुढची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्यापुढे मांडेन.